नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी द्या. संसदेत खासदार निलेश लंके यांची घणाघाती मागणी. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्या दुरावस्थेवर संसदेतून हल्लाबोल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गडकोट किल्ले आणि त्या परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आज दुरावस्थेत आहेत. या संवेदनशील प्रश्नावर शुक्रवारी लोकसभेत थेट आवाज उठवत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे निधीची ठामपणे मागणी केली. आपल्या घणाघाती शैलीत बोलताना खासदार लंके म्हणाले, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, 18 पगड जातींचे मायबाप, दूरदर्शी आणि जनतेचे कार्यकर्ते असलेले छत्रपती शिवराय यांनी उभारलेले गडकोट किल्ले ही आपली श्वास निश्वासातली इतिहासाची ओळख आहे. पण आज ही किल्ल्यांची स्थिती पाहवत नाही. छत्रपतींनी उभारलेले असंख्य गडकोट किल्ले काळाच्या ओघात जीर्ण झाले आहेत. किल्ल्यांच्या परिसरातील पुरातन मंदिरे भग्न अवस्थेत असून अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देखील नाहीत. या संवर्धनाची तातडीची गरज खासदार लंके यांनी मांडली. खासदार लंके यांनी सभागृहात स्पष्ट शब्दात मागणी केली की गडकोट किल्ल्यांचे संवर्धन हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या स्वाभिमानाचे कार्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भरीव निधी मंजूर करून गडकोट किल्ल्यांचे संरक्षण, दुरुस्ती आणि सुसज्ज पुनरुज्जीवन तातडीने करावे. अध्यक्ष सभापती महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधित आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, 18 पगड जाती धर्मातील सर्व मायबाप जनतेला घेऊन चालणारा राजा, दूरशासक म्हणून ज्यांची जगात ओळख निर्माण करणारे छत्रपती शिवराय, त्या छत्रपती शिवरायांनी असंख्य गडकोट किल्ले उभे केले आणि त्या गडकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिर आणि गडकोट किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मी आपणाद्वारे केंद्र सरकारला विनंती करतो की या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी या गडकोट किल्ले सुसज्ज पद्धतीने पुन्हा एकदा आपल्यासमोर उभे राहिले पाहिजे. यासाठी शासनाने भरीव अशी निधी मंजूर करून त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करावे हीच आपणाद्वारे विनंती करतो. जय शिवराय. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.